नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज प्रत्येकाला भविष्य जाणून घेण्याची इच्छा असते. आयुष्यात होणारा त्रास, येणाऱ्या समस्या टाळता येतील का किंवा त्यावर काही समाधान मिळेल का असे प्रश्न पडतात. याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध राज्य ज्योतिष यांत्रिक ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी. गुरुजी, कार्यक्रमात आपलं स्वागत. साईराम. आदेश. चर्चेला सुरुवात करण्याआधी गुरुजींची ओळख करून देते. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करणारी संस्था आहे. ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली मार्फत ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केली आहे. गेल्या 19 वर्षांपासून प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजींनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन केलंय. श्री माधव गुरुजी यांना ज्योतिष विद्याशास्त्राची 7 पिढ्यांची म्हणजेच 350 वर्षांची परंपरा लाभली आहे. सूक्ष्म रीडिंग, कुंडली मार्गदर्शन, वास्तुदोष निवारण, प्रश्नकुंडली, पंचयाग, महालय श्राद्ध या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनांसहित धार्मिक यात्रा प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी मार्फत आयोजित केल्या जातात. चारधाम यात्रा, नर्मदा परिक्रमा, तिरुपती कोल्हापूर यात्रा, हम्पी यात्रा, पंढरपूर यात्रा, गिरनार यात्रा, कैलास मानसरोवर अशा यात्रा वर्षभरात नियोजित केल्या जातात. स्वतः ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या यात्रेमध्ये देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक धार्मिक विधीही यजमानांकडून करवून घेतात, ज्याने त्यांच्या आयुष्यातील अडचणींवर मात करत सुखाचा मार्ग मोकळा होतो. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी आणि प्रत्येक शनिवारी दादर आणि रविवारी पुणे येथे आपण गुरुजींना भेटू शकतात. तसंच गुरुजींचं शैक्षणिक क्षेत्रातही मोठं योगदान आहे. बाबा इंटरनॅशनल नावाची स्वतःची सीबीएसई शाळा आहे. श्री माधव गुरुजी यांची विशेष ओळख म्हणजे ते नर्मदा तटवासी आहेत. ओंकारेश्वराला माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठान नावाचा स्वतःचा आश्रम आहे. अध्यात्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा त्यांचा हेतू आहे. तसेच सुनीता उल्हास गोरक्षणी या गोशाळेच्या माध्यमातून गौमातेच्या सेवेसाठी, गोरक्षणासाठी कामही माधव स्पर्शमध्ये सुरू असतं. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. गुरुजी, आज मला शुक्र या ग्रहाबद्दल थोडंसं जाणून घ्यायचंय. तर शुक्र जर कुंडलीमध्ये बलवान नसेल किंवा शुक्र बिघडला असेल तर स्त्री पुरुषांच्या आयुष्यामध्ये कोणत्या समस्या येतात आणि याच्यावर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काय समाधान आहे? संपूर्ण जी काही म्हणजे की ऐशो आराम किंवा आपण म्हणतो संपत्ती, ही सगळी संपत्ती आपल्याला प्राप्त होणं किंवा करोडपती पद प्राप्त होणं हे सुद्धा सगळं शुक्राच्या अंडरच येतं. आणि शुक्र ग्रह पत्रिकेमध्ये म्हणजे की पूर्णपणे व्यवस्थित असला किंवा शुक्र अगदी सुधारित असला किंवा जसं आम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये म्हणतो की शुक्र बिघडलेला आहे, म्हणजे की उद्या ज्या वेळेला सगळे ॲस्ट्रॉलॉजर जर एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर ते जर म्हणले की आज तुम्ही पार्टी देता, तर आम्ही सांगतो की नाही, आमचा सध्या शुक्र बिघडलेला आहे. शुक्र बिघडला आहे म्हणजे तेवढं धन माझ्याकडे नाही की मी सगळ्यांचं बिल भरू शकेन. तर अशा प्रकारे शुक्र म्हणजे की आपल्या खिशामधला प्रत्येक पैसा हा सुद्धा शुक्रच असतो. म्हणजे तर शुक्रामुळेच आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते. आणि शुक्राचं बघाल तर आपल्या जीवनामध्ये म्हणजे स्त्री पुरुषांच्या दोघांच्याही जीवनामध्ये अतिशय महत्वाचं स्थान आहे. म्हणजे की शुक्र कसा आहे, म्हणजे की तो बलवान आहे का, तो तुमचा निश्चित गेलेला आहे, शुक्र सदृढ आहे का बिघडलेला आहे, हे तुमच्या घरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर तुमची बेडरूम बघितल्यानंतर लगेच कळतं. म्हणजे बेडरूम जर अस्ताव्यस्त असेल, बेडरूममध्ये बेडवर सगळा पसारा पडलेला असेल किंवा बेडरूम जर अस्वच्छ असेल तर 100% समजायचं की घरातल्या लोकांचा शुक्र पूर्णपणे बिघडलेला आहे. आणि बेडरूममध्ये तुमच्या अस्वच्छता आली, बेडरूममध्ये तुमच्या म्हणजे की पूर्णपणे जसं आपला पसारा असतो, तर घर म्हणलं म्हणजे पसारा असणार, परंतु तो पसारा जर बेडरूममध्ये असेल तर निश्चितपणे हा शुक्र बिघडलेला असतो, हा त्याच्यामध्ये पार्ट येतो. कारण बेडरूम हीच पूर्णपणे शुक्र ग्रहाच्या आधिपत्याखाली येते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की स्त्रीच्या बाबतीमध्ये आपण बघतो की सौंदर्य म्हणजे पूर्णपणे शुक्र आहे. तर हा शुक्र ज्या वेळेला पूर्णपणे सौंदर्य म्हणून असतो, तर एखादी स्त्री खूप सुंदर असते पण तिला नटण्याची आवड नसेल तर 100% तिचा शुक्र बिघडलेला आहे. म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे की जर बघितलं तर ती खूप सुंदर दिसायला आहे, सगळं आहे, परंतु ड्रेसचं कधी त्यांच्या कॉम्बिनेशनच मॅच नसतं, तर ते कॉम्बिनेशन मिसमॅच असणं म्हणजे सुद्धा शुक्र बिघडले आहे. म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की स्त्री पुरुषांचं म्हणजे की आपलं विवाहामध्ये आपल्या आयुष्यामध्ये धर्मपत्नी येणं, आपल्या आयुष्यामध्ये अर्धांगी येणं, तर हा सुद्धा शुक्राचा भाग आहे. कारण स्त्री जातकाप्रमाणे पूर्णपणे शुक्र म्हणजे स्त्री जातक आहे, जीव स्वतः आहे. म्हणजे स्त्रीची कुंडली बघत असताना शुक्र हा स्वतः जीव आहे, याप्रमाणे ती पत्रिका बघितली जाते. पूर्णपणे इतकं शुक्राचं स्त्रीच्या कुंडलीमध्ये अस्तित्व आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण बघतो की लक्ष्मी नारायणाचा जोडा आपण म्हणतो, म्हणजे किंवा दोघं जण खूप सुंदर, म्हणजे की लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे असं आपण म्हणतो की लक्ष्मी नारायण स्वरूप आपण त्यांना प्राप्त करून देतो. परंतु हे बाहेरच्या जगामध्ये असतं आणि घरी गेल्यानंतर बघितलं तर कुठेतरी लक्ष्मी नारायणाला छळत असते, नाहीतर नारायण लक्ष्मीला छळत असतो.
असतो. मग ही पण एक समस्या त्यावेळेला येते की ज्यावेळेला तुमचा शुक्र ज्यावेळेला म्हणजे की बलवान नसतो किंवा शुक्र ज्यावेळेला बिघडलेला असतो त्यावेळेला पती पत्नीमध्ये वाद आटळे. एक असं आहे की बाबा दोघं जण एकाच वयाचे आहेत, दोघांचे विचार वेगवेगळे असणं, परंतु संसारामध्ये एकत्र असल्यानंतर ते कुठेतरी एखाद्याने 4 पावलं पुढे यायचं असतं, एखाद्याने 4 पावलं मागे यायचं असतं आणि समंजसता खूप महत्वाची असते. ती समंजसत्व तुमचं बिघडलं, तुमच्या दोघांमध्ये सामंजस्य नसेल तर 100% त्यावेळेला तुम्ही लक्षात घ्या की तुमचा शुक्र जो आहे तो पूर्णपणे बिघडलेला आहे. आणि असे अनेक उदाहरणं बघायला मिळतात. म्हणजे आज सुद्धा लोक कुंडली घेऊन येतात आणि मुलांची पत्रिका वगैरे दाखवतात आणि मग उत्कटता त्यांना निर्माण होते आणि मग ते त्यांच्या दोघांच्या पत्रिका दाखवतात. अहो आता काय, तर आमच्या संसाराच्या बाबतीत आता काय बघायचंय, त्यावेळेला ते म्हणतात अहो काय बघायचं, पण आमचं दोघांचं अजिबात पटत नाही. मग हे बाहेर अगदी आपल्याला सदृश परिस्थितीमध्ये लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतो, परंतु प्रत्येकाच्या घरामध्ये अशा प्रकारच्या कुरघोडी चालू असतात. तर ते का चालू असतात, तर त्याच्या पाठीमागे बेसिक कारण आहे की त्यांचा शुक्र बिघडलेला असतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण तुम्ही बघितलं की तुम्हाला एखादा व्यवसाय चालू करायचा आहे आणि ते व्यवसाय चालू करण्याकरता पुरेसं भांडवल तुम्हाला उपलब्धच होत नाहीये. 100% तुमचा शुक्र खराब आहे. जर तुमचं व्याज किंवा याच्या व्यतिरिक्त म्हणजे की तुमचे पैसे अनाठाई खर्च होत असतील, कमिशन देण्यामध्ये पैसे खर्च होत असतील आणि खरोखरी म्हणजे की ज्या ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करायला पाहिजे त्या ठिकाणी इन्व्हेस्ट होत नसतील, तर खरोखरी तुमचा शुक्र बिघडलेला आहे. याच्या व्यतिरिक्त म्हणजे की तुम्हाला जर म्हणजे की असा स्वच्छ राहण्याची आवड निर्माण होत नसेल किंवा म्हणजे की असं आहे की बाबा चला आता की कुठे जायचं, फ्रेश व्हायचं आहे, तर त्याच्यामध्ये म्हणजे की आपण लगेच तोंड वगैरे धुतो, फ्रेश होतो, परंतु तर फ्रेश व्हायला जर तुम्हाला वेळच मिळत नसेल किंवा तुम्ही ते टाळत असाल तर 100% तुमचा शुक्र खराब आहे. आज कॉर्पोरेटिव्ह वर्ल्डमध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम येतो की कॉर्पोरेट याच्यामध्ये स्त्रिया म्हणतात की आम्हाला सगळं समजतं, परंतु नित्यकर्म आहे की आंघोळी केलीच पाहिजे, म्हणजे आंघोळ केल्याशिवाय आपल्याला फ्रेशच वाटत नाही. परंतु कॉर्पोरेट फील्डमध्ये ते इतक्या बिझी होतात की त्याच्यामध्ये ते म्हणतात की आंघोळीचा काही वेळच नाही. कधी मी दुपारी 4 वाजता आंघोळ करते, कधी संध्याकाळी आंघोळ करते, कधी रात्री आंघोळ करते, कधी कधी तर असं होतं की दिवसभरात आंघोळच होत नाही. हे नित्यकर्म आहे. तुम्हाला म्हणजे की आता ऐकताना अतिशयोक्ती वाटत असेल की खरंच असं होत असेल का, परंतु असं होतंय म्हणजे. आणि जर असं होतंय तर याच्यामध्ये खरोखरी कारण एकच आहे की तुमचा शुक्र खराब आहे. तर शुक्र कुंडलीमध्ये बिघडला असेल तर तुमच्या सांसारिक जीवनामध्ये 100% अशा प्रकारचे प्रॉब्लेम येतात. विनाकारण तुतू मैमे तुमच्या घरामध्ये चालू होते, लक्ष्मीचा तुटवडा तुमच्याकडे येतो, पैशाचा अभाव तुमच्याकडे असतो. कुठलीही गोष्ट करायची आली तर त्या गोष्टीला जेवढी पूर्तता पाहिजे तेवढी धनाची पूर्तता तुमच्याकडे होत नाही. तुम्हाला स्वतःला स्वच्छ घर ठेवलं जात नाही, म्हणण्यापेक्षा तुमची बेडरूम स्वच्छ राहत नाही, त्याच्यामध्ये पसारा घातला जातो. या सगळ्या गोष्टी शुक्र बिघडल्याचं लक्षण आहे. आता बेडरूम मध्ये आपण आलो म्हणजे की निश्चितपणे आपलं बेडरूम लाईफ पूर्णपणे आलं तर लैंगिक समस्या काही तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण होत असतील, 100% तुमचा शुक्र बिघडलेला आहे. स्किन डिसीज जर तुम्हाला काही निर्माण होत असतील, 100% तुमचा शुक्र बिघडलेला आहे. किडनीचे काही आजार तुम्हाला होत असतील तर 100% तुमचा शुक्र बिघडलेला आहे. आणि गुप्त रोग जर तुम्हाला काही होत आहेत किंवा तुम्हाला स्वप्नदोष वगैरे होत आहेत तरीही निश्चितपणे तुमचा शुक्र बिघडलेला आहे. एवढा आपल्या जीवनामध्ये शुक्र स्त्री पुरुषांच्या जीवनामध्ये भरलेला आहे आणि तो बिघडलेला अगदी लगेचच लक्षात येतो की या कारणाने शुक्र बिघडलाय. आणि हा शुक्र जर बिघडला असेल तर तो सुधारवण्याचे उपाय सुद्धा ऍस्ट्रॉलॉजीने खूप सोपे सांगितलेले आहेत की तुमच्या याच्यामध्ये जर असं आयुष्यामध्ये असेल तर स्त्रियांनी ऑलवेज म्हणजे की घरामध्ये तुळशी वृंदावन ठेवावं. तुमच्याकडे जागेचा अभाव आहे, तुमच्या खिडकीमध्ये तुळस लावा, 100% तुमचं जीवन सक्सेस होईल. रोज नित्य नियमाने तुम्ही तुळशीला पाणी घालायला सुरुवात करा. तुमच्या याच्यामधला शुक्र 100% सुधारायला लागेल. तुमच्यामध्ये, तुमच्या स्वभावामध्ये, तुमच्या आचरणामध्ये, तुमच्या प्रकृतीमध्ये सगळ्यामध्ये बदल झालेला तुम्हाला दिसेल. दररोज तुम्ही ऑफिसला किंवा कुठल्याही निमित्ताने बाहेर पडाल त्या तुळशीचं एक पान तोंडामध्ये ठेवून बाहेर पडा. त्याच्यानंतर तुमची प्रकृती सुद्धा नॉर्मल राहील, तुमचे त्रास सुद्धा नॉर्मल राहतील आणि कुठल्याही प्रकारची प्रकृती म्हणजे की तुमच्या याच्यामध्ये मग रजस तम सत्व सगळे गुण तुमचे एकत्र येतील किंवा कफ पित्त वातमध्ये सुद्धा कुठला त्रास होत असेल तर तोही तुमचा पूर्णपणे व्यवस्थित होईल. तर स्त्रियांकरता सर्वात सोपा उपाय होतो. आणि पुरुषांकरता उपायामध्ये येतं की जर शुक्र तुम्हाला सुधारायचं असेल तर सर्वात पहिले स्त्रियांना सन्मान करायला पाहिजे. तुमच्या आयुष्यात ज्या नात्याने, मग मुलगी म्हणून स्त्री असेल, पत्नी असेल, सून म्हणून असेल, तुमची आई म्हणून असेल, मुलगी म्हणून असेल, कुठल्याही नात्याने स्त्री येते किंवा आपल्याकडे येणारी रूममेट जरी असेल तरी या सगळ्या गोष्टींमध्ये तिला रिस्पेक्ट द्यायला हवा. जसं जसं तुम्ही स्त्रीला रिस्पेक्ट देत जाल, जसं जसं तिला सन्मान देत जाल, निश्चितपणे तुम्हाला प्राप्ती होईल. कुमारिकेची सेवा ही याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग येतो की कुमारिकेची सेवा त्याच्यामध्ये केली जाते. जर कुमारिकेची सेवा, तुमच्याकडे एखादी लहान मुलगी असेल तर आवर्जून तिला बोलवा, तिला काहीतरी चणे म्हणा किंवा दूध साखर म्हणा असं तिला काहीतरी द्या. काही नाही तर एखादी कॅडबरी तिला द्या. याच्या व्यतिरिक्त तिचं दर्शन घ्या, म्हणजे तिला पाया पडा. निश्चितपणे तुम्हाला खूप प्रकारचा फायदा होईल. याच्या व्यतिरिक्त म्हणजे की शुक्र बळ वाढवण्याकरता म्हणजे की हिरा त्याच्यामध्ये परिधान केला जातो. तुम्ही डायमंड परिधान करू शकता. याच्या व्यतिरिक्त पांढऱ्या वस्तूंचं दान देऊ शकता, म्हणजे व्हाईट वस्त्र, व्हाईट रुमाल, व्हाईट नॅपकिन कुणालाही देणं पॉसिबल आहे तर त्या प्रकारचं दान देऊ शकता. एखाद्याला म्हणजे की असं बेडशीट एखादी व्हाईट कलरची ती देणं सुद्धा त्याच्यामध्ये शुक्राचं दान धरलं जातं. तर अशा प्रकारचं दान करून देखील तुम्ही शुक्राला पूर्णपणे सुधारवू शकता आणि तुमच्या आयुष्यामधल्या या समस्यांमधून पूर्णपणे बाहेर पडू शकता. गुरुजी, जसं तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की स्किन डिसीज, लैंगिक समस्या किंवा गुप्त रोग हे सुद्धा शुक्राशी संबंधित असतं, तर शुक्र
शुक्राचा यामध्ये काय रोल आहे, काय मार्गदर्शन कराल? खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारला. म्हणजे की चरक नावाचे ऋषी आहेत आणि या चरक नावाचे ऋषी ज्यावेळेला विद्यार्थी दशेमध्ये होते, त्याच्या वेळेला त्यांना म्हणजे की जसं आत्ताच्या याच्यामध्ये प्रचलित आपण त्याला नायटा म्हणू शकतो, की त्यांना नायटा झालेला आणि मग ते सारखं प्रत्येक वेळेला ते पाय खाजवत असायचे आणि मग त्याच्यामुळे त्यांना स्वतःला इरिटेशन व्हायचं आणि बाकीचे सगळे जे होते विद्यार्थी त्यांना इरिटेशन व्हायचं. तर त्यांचे जे गुरुजी होते ते त्यांना पटकन म्हणले, की "अरे तू काय रोज एवढा त्रास करतोयस? जा त्या अंगीसाराकडे आणि अंगीसाराकडे जाऊन त्याच्यावरती तो तुला पूर्णपणे बरं करेल." म्हणजे तर त्यावेळेला बरं करेल म्हणल्यानंतर ते चरक ऋषींना पण ते खूप अपमानित वाटलं म्हणजे आणि त्यांनी क्षमा मागितली आणि ते अंगीसाराकडे आले. आता अंगीसार नावाचे ऋषी आहेत, ज्या अंगीसार ऋषींपासून म्हणजे की देवांचे आणि ऋषींचे सगळ्यांचे गुरु निर्माण झालेले आहेत. तर अंगीसाराकडे चरक आले आणि त्यांनी सांगितलं, की असं-असं मला खूप खाज येते आणि मग त्याच्यामुळे सगळेजण इरिटेशनमध्ये येतात आणि मलाही त्रास होतो, तर ह्याच्यावर पटकन ते बरं करून द्या. त्याच्यावर ते हसल्याने म्हणले, की "बाळा, हे पटकन बरं होणारं नाहीये म्हणजे तुला 2-3 दिवस याच्यावरती उपचार घ्यावे लागतील, पण हे बरं निश्चितपणे होईल म्हणजे हा त्वचा रोग आहे." म्हणजे स्किन डिसीज हा पहिल्यांदा त्यांनी सांगितला आणि मग चरकने त्यावेळेला त्यांच्यावरती विचारलं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं, की "जा त्या नीमचा पाला आण आणि तो पाला तुझ्या भोवती ठेव. अंघोळीमध्ये पण तो पाला वापर आणि ज्यावेळेला तिथे खाज येईल ना, त्यावेळेला बाळा पालाच त्याच्यावरती चोळ म्हणजे." आणि चरक त्याप्रमाणे पूर्णपणे करत गेला आणि 2-3 दिवसामध्ये खरोखरी त्याचा तो नायटा पूर्णपणे बरा झाला. त्यावेळेला त्याला उत्कंठा निर्माण झाली आणि त्यांनी उत्कंठा निर्माण झाली त्याच्यामध्ये अंगीसार ऋषींना विचारलं, की "मला हे सगळं शिकायचं आहे, तुम्ही मला शिकवाल का?" त्यावेळेला अंगीसार ऋषींनी त्याला सांगितलं, "हो, मी तुला सगळं काही शिकवीन." आणि चरकाला पडलेले प्रत्येक प्रश्न आपल्या प्रकृतीच्या बाबतीमधले ते तो विचारत गेला आणि मग त्याची लक्षणं आणि त्याच्यावरती उपाय अंगीसार ऋषी सांगत गेले. याच्यामध्ये चरक संहिता तयार झाली. म्हणजे तुम्ही आयुर्वेदामध्ये म्हणजे BAMS डॉक्टर होण्याकरता तुम्ही गेले, तर दुसऱ्यापासून म्हणजे BAMSच्या सेकंड इयर पासून तुम्हाला 5th इयर म्हणजे पुढची 3ही वर्ष तुम्हाला चरक संहिता शिकवली जाते. त्याच्यामध्ये रोगाची लक्षणं पण पूर्णपणे दिलेली आहेत आणि त्याच्यावरचे उपाय पण दिलेले आहेत. मग हे सगळं करत असताना चरकाच्या कुठेतरी या लक्षामध्ये आलं, की हे रोग असेच होत नाहीयेत म्हणजे ह्याच्यामध्ये आढळून काही दोष आहेत म्हणजे. मग त्याने अंगीसाराला त्याच्याबद्दल विचारलं. त्याच्या वेळेला चरकाला माहिती मिळाली, की तुमचे जर पूर्वजन्मीचे काही दोष असतील, तर त्या दोषामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये या समस्या पूर्णपणे निर्माण होतात किंवा बाह्य कुठल्या शक्तीचा किंवा बाह्य कुठल्या पिढ्याचा त्रास जरी तुम्हाला असेल, तरी अशा प्रकारचे त्रास तुम्हाला होतात. पण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट कुठला आहे, तर शुक्र आहे. म्हणजे की शुक्र ग्रहामुळेच तुम्हाला म्हणजे की तुमचा स्किन डिसीज हा शुक्रावरनं बघितला जातो. तुम्हाला किडनीच्या रिलेटेड येणारा प्रॉब्लेम, तुमचे गुप्तरोग, तुमच्या लैंगिक समस्या याच्याबाबत कुठलंही जरी विधान आलं, तरी त्या विधानाला सर्वात पहिले तुमचा कुंडलीप्रमाणे शुक्र तपासला जातो किंवा याला दिली जाणारी सगळी ट्रीटमेंट सुद्धा शुक्राला अभिप्रेतीतच दिली जाते. एवढं तुम्ही मेडिकल सायन्स बरोबर इथे ॲस्ट्रॉलॉजीला टॅली करू शकता. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चरकने असे सांगितले, की कित्येक वेळेला असं होतं म्हणजे की आई-वडिलांच्या ह्याच्यामध्ये काही ना काही असेच पांढरे स्पॉट वगैरे अंगावर आहेत आणि मग त्याच्यामुळे म्हणजे पुढे त्या मुलीच्या विवाहाला प्रॉब्लेम येतो आणि मग त्या आई-वडिलांना किंवा त्या मुलीला कुठेतरी मनामध्ये शंका असते, की कुठे माझ्याही जीवनामध्ये असं होणार नाही ना, माझ्याही अशा स्किनवर कुठले डॉट वगैरे येणार नाहीत ना. तर त्यावेळेला त्यांची पत्रिका बघितली जाते म्हणजे की खरोखरी त्यांना पुढे असा त्रास नाही आहे ना आणि त्याच्यावरती यथार्थ योग्य मार्गदर्शन त्याच्यामध्ये होतं आणि ते टाळता येण्याकरता शुक्राचे जर काही दोष असतील किंवा कर्माचे काही दोष असतील तर त्याच्यावर पण मार्गदर्शन केलं जातं. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही लैंगिक समस्या येत असतील, गुप्तरोग होत असेल, स्किन डिसीज होत असतील, तर पहिले तुम्ही याच्यावरती उपाय हे तर करायचेच आहेत. परंतु चरकाने हे दोन्ही अँगलनी सांगितले, की तुम्ही पहिले ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जा, तुम्ही पहिला शुक्र तपासून घ्या. कधी-कधी तुमचा शुक्र सुधारल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा स्किन डिसीज निघून जातो. त्याच्यानंतर तुमचं म्हणजे की लैंगिक समस्याही निघून जातात किंवा तुमचे गुप्तरोग आहेत त्याच्याबाबत सुद्धा यथार्थ मार्गदर्शन तुम्हाला घडतं. आता याच्यामध्ये उपाय म्हणजे नक्की शुक्राचे काय? तर शुक्राचे उपाय सांगताना चरक आवर्जून सांगतात, की सर्वात पहिले तुमचा आत्मविश्वास वाढवा. दुसरी गोष्ट म्हणजे की अंघोळीचं जे पाणी की दररोज तुम्ही स्नान करताय तर स्नानाच्या पाण्यावरनं तुरटी फिरवा. म्हणजे तुरटी मिश्रित पाण्याने तुम्ही स्नान करा. चरकांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की तुरटीने दृष्ट काढा. म्हणजे तुम्हाला नजरबाधा सुद्धा असू शकते, त्याच्यामुळे सुद्धा असे त्रास होऊ शकतात. तर तुमची दृष्ट काढा आणि दृष्ट काढताना किंवा नजर काढताना प्रॉपरली तुम्ही ती तुरटीने काढा. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमच्या माहितीमध्ये तुमच्या घराच्या जवळ किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन ज्या ठिकाणी एखादी चांगली नदी असेल, म्हणजे आता पंढरपूरला चंद्रभागा नदी आहे किंवा आमची नर्मदा मैया आहे, तर यामध्ये तुम्ही कुठेही जाऊन स्नान करू शकता. याच्यामध्ये वारंवार स्नान केल्याने सुद्धा तुमचे स्किन डिसीज क्लिअर होतात. दुसरं एखादं कुंड तुमच्याकडे प्राचीन असेल तर त्या प्राचीन कुंडामध्ये स्नान करा आणि याहून सुंदर म्हणजे की तुम्ही समुद्र स्नान करा. याच्यामध्ये कुठलंही स्नान केलं तरी त्याच्यामध्ये पूर्णपणे फरक पडेल. याच्या व्यतिरिक्त तुम्ही मेडिटेशन करा की जेणेकरून तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि आत्मविश्वास वाढल्यानंतर निश्चितपणे तुम्ही याच्यामधनं बाहेर पडाल. इतकं सुंदर गाईडलाईन याच्यामध्ये चरक ऋषींनी केलेलं आहे आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ज्यावेळेला हा पार्ट येतो त्यावेळेला खरोखरी चरक संहिता चर्चेमध्ये येते आणि या माध्यमातून अख्खी चरक संहिता सुद्धा पूर्णपणे सांगितली जाते, समजावून दिली जाते. आणि मंडळी, तुमच्यासाठी महत्त्वाचं ते म्हणजे प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या कॉल सेंटरला जर तुम्ही कॉल करत असाल आणि तुमचा फोन उचलला गेला नाही तर काळजी करू नका, तुम्हाला समोरून कॉल केला जाईल.
गुरुजी, ज्या पद्धतीने तुम्ही शुक्रविषयी सांगता आहात आणि त्यावरून मला एक जाणवलं, ते म्हणजे पहिलं भाग्य म्हणजे शुक्र. मग हे भाग्य जर आपलं अबाधित राहायला हवं किंवा शुक्र आपला जर सदैव बलवान असायला हवा, तर तुम्ही सहस्त्रचंडी यज्ञ करता. त्या सहस्त्रचंडी यज्ञाविषयी माहिती द्या आणि प्रेक्षकांनी त्यामध्ये जर त्यांना सहभाग घ्यायचा असेल तर कसा सहभाग घ्यावा? मॅडम, सहस्त्रचंडी यज्ञ म्हणजे की शुक्राचं जर कारक बघाल तुम्ही तर शुक्र तिन्ही प्रकारे आहे. म्हणजे की स्त्री जातक म्हणजे शुक्र आहे. तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या समस्या म्हणजे की ज्या लैंगिक समस्या असतील किंवा गुप्तरोग असतील किंवा याच्या व्यतिरिक्त स्किन डिसीज असेल, तर या बाबतीमध्ये सुद्धा शुक्र बिघडलेला असतो असं आपण वारंवार सांगतो. आणि या सगळ्याचा ज्या वेळेला अभ्यास करता त्याच्या वेळेला कुठेतरी असं होतं की तुमचे कुळाचार आहेत किंवा याच्या व्यतिरिक्त तुमचे म्हणजे की कुलदैवत आहे, तुमच्या कुलदैवतेपासून म्हणजे की काही त्यांची सेवा व्यवस्थित घडत नसेल, तुमचे कुळाचार व्यवस्थित घडत नसेल, तर त्यामुळे सुद्धा शुक्र तुमचा बिघडू शकतो. का तर तुमची कुलदेवता जर असेल तर तुमची कुलदेवता ही 100% एक तर महालक्ष्मी स्वरूपामध्ये आहे, महाकाली स्वरूपामध्ये आहे किंवा महासरस्वती स्वरूपामध्ये आहे. म्हणजे या स्वरूपामध्येच तुमची कुलदेवता पूर्णपणे आहे. आणि तुमच्या कुलदेवतेच्या ठिकाणी सुद्धा काही चूक होत असेल तर निश्चितपणे किंवा कुठला तुमचा म्हणजे की त्याबाबतचा जो काही एक आपण मानपान म्हणतो तो तुमचा होत नसेल, कुळाचार ज्याला आपण म्हणतो तो कुळाचार होत नसेल, तर अशा प्रकारचे दोष तुमच्या याच्यामध्ये निर्माण होतात किंवा शुक्र तुमचा बिघडला जातो. किंवा स्त्री शाप, स्त्री बाधा, स्त्री पीडा तुमच्या पाठीमागे असेल तर शुक्र तुमचा बिघडला जातो. मग या दोन्ही अँगलनी याच्यावरती जर विचार करायचं म्हणलं तर विचार करायला ह्याला म्हणजे की चरक संहितेमध्ये किंवा बाकी सगळ्या कुंडलीमध्ये तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी शक्तीची आराधना करायला सांगितली की तुम्ही शक्तीची उपासना करा, शक्तीची तुम्ही आराधना करा. आता शक्तीची आराधना करत असताना त्याच्यामध्ये नवचंडी याग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नवचंडी याग आपल्याकडे साधारण नवरात्रामध्ये प्रत्येक ठिकाणी होतो किंवा अष्टमीच्या वेळेला आपण जे हवन करतो ते पूर्णपणे दुर्गा सप्तशतीचं करतं. तर या नवचंडी यागाचा सहस्त्र वेळा केलेला याग तो सहस्त्रचंडी याग म्हणजे सहस्त्र नवचंडी ज्याच्यामध्ये होते तो सहस्त्रचंडी याग येतो. म्हणजे 1000 याच्यामध्ये पूर्णपणे नवचंडीचं हवन म्हणजे दुर्गा सप्तशतीचा हवन त्याच्यामध्ये केलं जातं. आणि दुर्गा सप्तशतीचे जे पाठ आहेत ते पाठ 1000 वेळा त्याच्यामध्ये पूर्णपणे म्हणजे संपुष्टित केले जातात. त्याच्यामध्ये त्याचं पुनश्चरण केलं जातं. हा स्वरूपाचा पूर्णपणे सोहळा आहे. तर या सोहळ्यामध्ये हे याचं फक्त स्वरूप झालं की याच्यामध्ये सहस्त्रचंडी याग म्हणजे सहस्त्र वेळा ते पाठ होणार आहे, सहस्त्र वेळा तो यज्ञ होणार आहे. पण याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये असे चिकार सोपस्कार आहेत की ज्या सोपस्कारामध्ये तुमचे शुक्राचे दोष पूर्णपणे जातात. तुम्हाला स्त्री बाधा असेल, तुम्हाला स्त्री पीडा असेल, तुमचे कुळाचार पूर्णपणे होत नसेल, म्हणून काही प्रॉब्लेम असेल, तर या सगळ्याचं सोल्युशन सहस्त्रचंडी याग आहे. आणि तो सहस्त्रचंडी यागामध्ये सहस्त्र ब्राह्मण भोजन सुद्धा होतं. म्हणजे सहस्त्र ब्राह्मण भोजन त्याच्यामध्ये होतं की तुमच्या हातून अन्नाचे काही दोष राहिले असतील, अन्नाचे काही श्राप तुम्हाला लागले असतील, तर त्याच्यामुळे सुद्धा बाधा निर्माण होते. कितीतरी लोक असे आहेत की त्यांना आता अन्न खाण्यावरती सुद्धा मनाई आहे. म्हणजे की आता ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत किंवा ते व्हेंटिलेटरवरती आहेत की 1-2 महिने त्यांना अन्नच नाहीये. म्हणजे तर याचा अर्थ काय की त्यांना अन्नाचा दोष आहे, त्यांनी अन्नाचा कुठेतरी नाश केलेला होता आणि तो नाश आता त्यांना पूर्णपणे कारणीभूत होतोय. तर अशा प्रकारचे अन्नाचे जे दोष आहेत, अशा प्रकारचे अन्नाचे जे श्राप आहेत ते जाण्याकरता सहस्त्र ब्राह्मण भोजन सांगितलेलं आहे. आता हे जर आपण करायचं म्हणलं तर आपल्या इथे एवढे ब्राह्मण सुद्धा आपल्याला मिळणार नाही किंवा आपण कधी वेळ काढणार किंवा त्याच्याकरता कधी वेगळी अशी पैशाची व्यवस्था करणार आणि मग तो कार्यक्रम करणार. पण अशा प्रकारचे दोष जाण्याकरता ह्या कार्यक्रमामध्ये पूर्णपणे सहस्त्र ब्राह्मण भोजनही ठेवलं जातं. दुसरं महत्वाचं म्हणजे की सहस्त्र कुमारिका पूजन. याच्यामध्ये सहस्त्र म्हणजे 1000 कुमारिकांचं पूजन केलं जातं. त्यांचं पूजन करून त्यांना भोजन दिलं जातं, त्यांना प्रसन्न केलं जातं. याच्या व्यतिरिक्त त्यांच्या ज्या आवडीच्या वस्तू आहेत ते मेकअपचं साहित्य त्यांना पूर्णपणे दिलं जातं, ज्याला आपण शृंगाराचं साहित्य म्हणतो. त्यांना यथाशक्य त्यांना दक्षिणाही दिली जाते जे वित्त स्वरूपामध्ये असते. त्यांना चॉकलेट सुद्धा दिलं जातं की जे त्यांना खूप आवडतं, कारण कुमारिका आहे, तिला त्या सगळ्या गोष्टी आवडणार. आणि याच्याहून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की तिला वस्त्रदान सुद्धा केलं जातं. म्हणजे ऍटलिस्ट तिला वर्षभराला पुरतील असे 2 चांगले ड्रेस सुद्धा त्या ठिकाणी तिला दान दिले जातात. आणि कुमारिकेचे आशीर्वाद सुद्धा तुम्हाला पूर्णपणे प्राप्त होतात. सौभाग्यवतीमध्ये त्याच्यामध्ये 1000 सौभाग्यवतींची ओटी भरली जाते, त्यांना यथाशक्ती वस्त्रदान त्याच्यामध्ये केलं जातं. म्हणजे स्त्रीचा कुठल्याही स्वरूपामधला श्राप तुम्हाला असेल तर त्या श्रापाचं त्याच्यामध्ये पूर्णपणे विघटन केलं जातं. कुठल्याही प्रकारची बाधा असेल तर तुमच्या पाठीमागे एवढे स्त्री तत्वाचे आशीर्वाद होतात की मग तुम्हाला म्हणजे की माता कुलाचे काही श्राप असतील, तुम्हाला स्त्री बाधाचे काही श्राप असतील, स्त्री पीडा काही असेल तर तीही त्याच्यामध्ये पूर्णपणे लुप्त पावते. चौथं या यागाचं महत्व असं येतं की हा याग होत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे म्हणजे की विधिवत दशविध स्नान केलं जातं. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही यागाला येणार तर त्याच्या वेळेला तुम्हाला पहिलंपणे नर्मदेमध्ये उतरवलं जाईल आणि दशविधी तुमचं स्नान केलं जाईल. हे स्नानमध्ये की 10 त्याच्यामध्ये पूर्णपणे व्यंजन वापरून तुम्हाला स्नान घातलं जातं की तुमच्या शरीराचे कुठले दोष असतील तर दोष पण आपण पूर्णपणे निघून जावेत. तुम्हाला कुठल्याही प्रकारे स्किन डिसीज होऊ नये, तुम्हाला कुठलाही गुप्तरोग होऊ नये, तुम्हाला पूर्णपणे तुमचा वंश पुढे वाढावा, तुमचा वंश विस्तार पुढे व्हावा, तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं आणि तुमचं जीवन निरोगी व्हावं, याच्याकरता पूर्णपणे ते स्नान त्याच्यामध्ये तुम्हाला
समर्पित केलं जातं. याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये गायीचं पूर्णपणे म्हणजे की गोदानाचा त्याच्यामध्ये संकल्प येतो. त्याच्यामध्ये गायीला पुरणपोळी खायला घातली जाते, तिच्या जिभेचा स्पर्श केला जातो आणि मंत्रोद्वारे पूर्णपणे खरी गाय त्या ठिकाणी तुम्हाला दान करायला मिळते. म्हणजे आता आपण असं ऐकतो की गोदान करा, मग त्याच्याकरता काहीतरी तुम्ही आर्थिक सहाय्य करता किंवा मग पितळ्याची चांदीची एखादी गायदान करता. तिथे तसं नाही, त्या यज्ञामध्ये तुम्हाला प्रॉपरली पूर्णपणे गायदान केली जाते. यज्ञाची सुरुवातच अश्वपूजनाने होते की तुमची याच्यापुढे प्रगती कशी व्हावी, तर अश्वासारखी तुमची प्रगती व्हावी. जसा घोडा भरधाव निघतो म्हणजे तसं भरधाव तुमच्या यशाची आणि कीर्तीची गाथा व्हावी, याच्याकरता सर्वप्रथम अश्वपूजन केलं जातं आणि हे सगळे आशीर्वाद तुम्हाला पूर्णपणे प्राप्त व्हावे याच्याकरता हा सहस्त्रचंडी याग केला जातो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर तुम्ही शुक्राचं पूर्णपणे ऐकलं किंवा हा कार्यक्रम जरी ऐकला, बघा कुठल्या ना कुठल्या कारणाने शुक्र तुमचा डिस्टर्ब होतोय, तुमच्या पाठीमागेही अशा प्रकारची पीडा बाधा किंवा तुमच्या पाठीमागच्या जन्मामुळे कर्माचे काही दोष असतील, तर खरोखरी वैशाख शुद्ध प्रतिपदा म्हणजे की 18 एप्रिल 2026 ते 28 एप्रिल 2026 या याच्यामध्ये पूर्णपणे एप्रिल महिन्यामध्ये हा याग संपन्न होणार आहे. नर्मदा तटी हा संपन्न होणार आहे आणि पूर्णपणे विधिविधानाने होणार आहे. तुम्ही जसं सांगितलं तर प्रेक्षकांना प्रत्येकजण याच्यात सामील होऊ शकतो. तुम्ही अगदी म्हणजे छोट्यात छोटं त्या ठिकाणी तुमचा कलश स्थापन करू सुद्धा याचं पुण्य प्राप्त करू शकता आणि वेळेअभावी तुम्ही पूर्ण वेळ देऊ शकले नाही तरी जे वेळ तुम्ही त्याच्यामध्ये द्याल, तुम्ही एका यागाला जरी आला तरी सहस्त्रचंडी यागाचं पूर्ण पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. तर निश्चितपणे अशा प्रकारचं पूर्ण पुण्य तुम्ही प्राप्त करून घ्या. तुमच्या जीवनामधला शुक्र यावेळेला सुधारला जाईल किंवा तुमचा शुक्र ज्यावेळेला बलवान होईल त्यावेळेला निश्चितपणे तुमची प्रगती होईल. हिमकुंद मुणालाभम दैत्यानाम परमगुरु सर्व शास्त्र प्रवक्तारम भार्गवम प्रणम्यामम. त्या शुक्राची कृपा तुमच्यावरती होईल. महालक्ष्मीची, महासरस्वतीची, महाकालीची. सांगायचं झालं तर तात्पर्य की तुमच्या कुलदेवतेचे आशीर्वाद तुम्हाला पूर्णपणे प्राप्त होतील. तुमचं जीवन संपन्न होईल. शुक्राचं आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे आणि तो बलवान राहण्यासाठी काय करायला हवं याविषयी खूप सुंदर मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे. आप सबका जीवन मंगलमय हो. ओम साईराम. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.